जय महाराष्ट्र मित्रांनो, ICICI बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। ICICI बँकेमध्ये तुम्हाला डायरेक्ट काम करायचं आहे, कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे, तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे। जसं की तुम्ही इथे बघू शकताय, अप्लाय करणं सुद्धा सुरू झालेलं आहे। हा फॉर्म आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे। फॉर्म भरणं थोडं अवघड आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजणार आहे। सगळी माहिती सांगतोय त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, कारण की नवीन अपडेट झालं। जसं की RBI बँकेमध्ये इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे, Amazonमध्ये आहे, त्यानंतर बघा भरपूर सारे विप्रो कंपनी जॉब्स आहे। अशा अनेक साऱ्या गोल्डन अपॉर्च्युनिटीज, करिअर गायडन्स आणि तुम्ही ते बघा अत्यंत गरजेचे असे फ्री कोर्सेस सुद्धा तुम्हाला देतो आहे। त्यामुळे नक्की फायदा घ्या, शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकताय, ICICI बँकेच्या ऑफिशियल करिअर पेजवर तुम्हाला घेऊन आलो आहे आणि संपूर्ण माहिती आहे। जसं की तुम्ही ते बघू शकणार आहात, सगळ्यात पहिले इथे अप्रेंटिसशिपची माहिती आहे, त्यानंतर ग्रॅज्युएट प्रोग्राम इन रिलेशनशिप मॅनेजमेंट, तुम्हाला रिलेशनशिप मॅनेजमध्ये जायचं आहे, ग्रॅज्युएट प्रोग्राम यांच्याकडे आहे। त्यानंतर इथे बघा प्रोबेशनरी ऑफिसरचा प्रोग्राम आहे आणि ICICI बँक बिझनेस लीडरशिप प्रोग्राम, असे भरपूर सारे प्रोग्राम आहे। त्यातल्या त्यात तुम्हाला इथे जॉब पाहिजे असेल तर इथे सर्च करून सुद्धा आपण जॉब मिळू शकतोय। मग यासाठी भरती प्रक्रिया काय, तुम्ही फ्रेशर्स आहात तर फ्रेशरसाठी पण जॉब आहे। अशा अनेक साऱ्या गोष्टी तुम्हाला यांच्या पेजवर बघायला मिळेल, पण त्यातल्या त्यात अनेक जणांना अर्जंट काम पाहिजे आहे, फ्रेशर्स आहे, तर तुमच्यासाठी एक संधी आहे। तुम्ही इथे बघू शकणार आहात, अप्लाय फॉर अप्रेंटिसशिप। तर अप्रेंटिसशिपला तुम्ही अप्लाय करू शकता, जसं की इंटर्नशिप असते त्या प्रकारेच असते। जसं की तुम्ही ते बघा, यावर मी क्लिक करतोय, यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती माझ्या समोर आली आहे। कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करू शकताय आणि फॉर्मची माहिती सुद्धा आहे। आणि बाकीचे प्रोग्राम तुम्हाला बघायचे असेल जर तुम्ही कमेंट केले तर यावर सुद्धा, म्हणजे ग्रॅज्युएट प्रोग्राम झालं, त्यानंतर प्रोबेशनरी ऑफिसर झालं, फोन बँकिंग ऑफिसर तुम्हाला बनायचं आहे, मग हे जॉईन करायचं आहे, मग कशा प्रकारे केलं पाहिजे, कॅम्पस भरती तुम्हाला करून घ्यायची, मग त्यासाठी काय प्रोसेस आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर नक्की कमेंट करा, कारण की तुमच्या करिअर गायडन्ससाठीच मी व्हिडिओ बनवतोय, माहिती देतोय, इन्फॉर्मेशन देणं माझं काम आहे। तुम्ही कमेंट केला तर नक्की यावर पण मी व्हिडिओ बनवेल। तर अनेक जणांचे कमेंट्स असतात की आम्हाला पटकन जॉब पाहिजे, इंटरव्ह्यू वगैरे नाही द्यायचा आहे, तर तुमच्यासाठी अप्रेंटिसशिप भरती आहे ICICI बँकेमध्ये। हा यांचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, ते आपण भरू शकतोय। त्याआधी ते तुम्हाला समजून घ्यायचे आहे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय असणार आहे। तर सगळ्यात पहिले यांचं म्हणणं आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे। काय पाहिजे, तर ग्रॅज्युएट तुम्ही आहात तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। त्यानंतर तुम्हाला इथे ट्रेनिंग मिळणार आहे, 1 वर्षाचा आहे ट्रेनिंग पिरियड असणार आहे। आता या अप्रेंटिसशिपला हे स्वतः काय म्हणताय, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 1 वर्षाची इथे तुमची ट्रेनिंग असणार आहे। म्हणजे तुम्हाला इथे बँकेत काम कसं चालतं, मग तुम्हाला सगळं FD झालं, वेगवेगळ्या यांचे प्रॉडक्ट झाले, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळेल, अप्रेंटिसशिप करायला मिळेल। तुम्ही जर कधी कुठल्या बँकेत गेला असाल तर बघा काही तरुण मुलं तुम्हाला दिसतील जे की काम करताय, माहिती देताय, तर ते मुलं असतात ते अप्रेंटिसशिपवरच असतात आणि ते काम तुम्हाला इथे करायला मिळणार आहे। मॅक्झिमम एज 28 आहे, म्हणजे तुमचं वय 18 ते 28 आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। इथे तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे 9,000 रुपये प्रति महिना। आता 9,000 रुपये बघायला गेलं तर कमी आहे, पण ICICI सारख्या बँकेत कामाला मिळतंय, अनुभव मिळतोय, सर्टिफिकेट मिळणार आहे। हे जर सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं, हे जर काम तुम्हाला मिळालं, भरपूर साऱ्या पतसंस्था असतात, प्रायव्हेट बँका असतात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही या सर्टिफिकेटच्या जोरावर कामाला लागू शकणार आहात। त्यामुळे चांगली गोष्ट आहे। ओके, आता कळलंय तुम्हाला 9,000 सॅलरी आहे, म्हणजे तुम्हाला स्टायपेंड आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या सिटीमध्ये राहतात त्या सिटीमध्ये तुम्हाला मिळू शकताय। जसं की तुम्ही नाशिकमधून करताय अप्लाय, धुळेमधून करताय, अमरावतीतून करताय, जळगावमधून करताय, कोल्हापूरमधून करताय, छत्रपती संभाजीनगरमधून करताय, तर जिथून पण तुम्ही करत असाल
तिथे तुमचा हा फॉर्म शॉर्टलिस्टेड होतो आणि तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये, कारण की ICICI बँक गावाकडे पण आहे, शहरात पण आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी यांच्या ब्रँचेस आहे. त्या ब्रँचेसमध्ये जर तुमच्या इथली जागा फुल झाली तर तुम्हाला शेजारच्या गावातली किंवा शेजारच्या सिटीची मिळू शकते. पण अप्लाय करा, नक्की करा. ओके, आता फॉर्म कसा भरायचा, तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, फुल नेम इथे लिहून घ्यायचं. ओके, जसं की आधार कार्ड प्रमाणे असेल किंवा तुमचं आडनाव, नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची, कुठलं वर्ष आहे तुमचं, कधी जन्म झाला आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जी पण तारीख वगैरे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज करायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव, ईमेल ॲड्रेस योग्य टाका. तुमचं सिलेक्शन झालं तर ईमेल ॲड्रेसवरच तुम्हाला समजणार आहे. त्यानंतर करंट होम स्टेट, कुठे राहताय तुम्ही, तर तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे कुठे राहताय. मग आपण महाराष्ट्रात राहतो तर मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करतोय. ओके, त्यानंतर परमनंट होम स्टेट तर आपलं महाराष्ट्रच आहे तर इथे महाराष्ट्र करायचं आहे. तुम्ही बाहेरून कुठून बघत असाल, तुमचा मित्र आहे जो बाहेरच्या राज्यात राहतोय, त्याला पण इथे अप्रेंटिसशिप करायची आहे तर त्याला पण सांगू शकताय, महाराष्ट्राच्या बाहेर पण हे करू शकताय. त्यानंतर तुमचं युनिव्हर्सिटी बोर्ड कोणतं आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. कॉलेजचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. कुठला कोर्स तुम्ही केला आहे ते तुम्ही ते करू शकता. जसं की बघा, एनी ग्रॅज्युएट आहात, डिप्लोमा आहे, CA करताय, पोस्ट ग्रॅज्युएट करताय, ऑदर आहात, 10वी 12वी जे पण तुमचं आहे ते तुम्ही इथे करू शकणार आहात. ओके, तुम्ही जर ग्रॅज्युएट आहात तर तुमच्या इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. त्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन काय ते टाकून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट असेल ते इथे अटॅच करायचं आहे. ओके, म्हणजे तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे ते किंवा तुमचं रिझल्ट केलं तरी चालेल. इथे ॲड म्हणायचं आहे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स आहे का, असेल तर टाका, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा बायोडाटा म्हणजे रेझ्युमे इथे अपलोड करायचा आहे. स्टेप बाय स्टेप अगदी मराठी भाषेत सोप्या आधी तुम्हाला सांगतोय, त्यामुळे पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला फॉर्म भरणं समजून जाईल. त्यानंतर तुम्हाला कुठली भाषा येते, तर तुम्हाला मराठी भाषा येते तर तुम्ही ते मराठी टाकू शकताय, हिंदी येते हिंदी टाकू शकताय. महाराष्ट्रात जॉब आहे त्यामुळे मराठी, सहसा तुम्ही बँकेत गेले तर बघा आपण महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलतात, त्यामुळे मराठी येत असेल तर तुम्हाला इथे मराठीच सिलेक्ट करायचं आहे, कारण की हे लोकल लेवलवर जॉब आहे त्यामुळे तुम्हाला इथली मातृभाषा येते तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहे. ओके, त्यानंतर ती भाषा तुम्हाला बोलता येते, बिगिनर लेवलची, इंटरमिडिएट, एक्सपर्ट, राईट करता येते तर एक्सपर्ट येते, एक्सपर्ट टाकून घ्या. इंग्लिश येत असेल इंग्लिश करा, हिंदी येत असेल हिंदी करा. त्यानंतर स्पीक, भाषा कशी बोलतात, तर आपण एक्सपर्ट लेवलची बोलू शकतोय तर एक्सपर्ट करायचं आहे, ॲड म्हणायचं आहे. त्यानंतर इथे एक डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे तुमच्या फॅमिलीमधलं कोणी जर इथे ICICI, कारण की बघा जे बँकेत कामाला असताना त्यांना माहीत असतं या स्कीम, लगेच ते त्यांच्या एखाद्या नातेवाईकला सांगतात, अरे तू अप्रेंटिसशिप कर, मग पुढे मागे जाऊन बघू आपण जेव्हा व्हॅकन्सी निघेल तेव्हा. त्यामुळे ते त्यांचे जे ओळखीचे असतात त्यांना लगेच ह्या गोष्टी कळतात आणि ते अप्लाय करतात. त्यामुळे तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला पण मी लेटेस्ट अपडेट देत असतो. मग ते यावर तुम्हाला टिकमार्क करायची आहे, तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे, पॅन नंबर असणं गरजेचं आहे. तुम्ही एका दिवसात पॅन काढू शकताय, प्रिंट करून ते 15 दिवसांनी येईल, मग तुम्ही ऑनलाईन लगेच प्रिंट काढून तुम्हाला पॅन नंबर मिळू शकतो. ओके, तर मग पॅन नंबर लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा फुल ॲड्रेस टाकायचा आहे, पिन म्हणजे पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे, जे ॲड्रेस आहे त्याचा. व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे, व्हॉट्सअप नंबर टाका बिंदास, कारण की ऑफिशियल वेबसाईट आहे, काहीही टेन्शन नाही, ICICI बँकेचंच आहे. ओके, त्यानंतर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल्स, त्याच्यानंतर बघा तुमचा कोणी ब्लड रिलेटेड म्हणजे तुमचा कोणी नातेवाईक इथे आहे का कामाला, असेल तर यस करा, नसेल तर नो करा, म्हणजे यावर टिक करायचं आहे. त्यानंतर या 1 वर्षामध्ये तुम्ही ICICI बँकेत कुठे इंटरव्ह्यू दिलाय का, असेल तर यस करा, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर ICICI बँक ICICI ग्रुपमध्ये तुम्ही कामाला आहात का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. हे सगळे सोपे सोपे प्रश्न आहेत ते करायचे आहे. त्यानंतर डिक्लेरेशन तुम्हाला इथे आलं आहे ते करून घ्यायचं, इथे वाचून घ्यायचं आणि सेव्ह म्हणायचं. आता सेव्ह केल्यानंतर पुढची प्रोसेस समजून घ्या. हा फॉर्म जो आहे आपण जो भरला आहे तो यांच्या जे हेड ऑफिस आहे, जसं की तुम्ही आता महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे, मग महाराष्ट्राचं यांचं जे हेड ऑफिस आहे समजा मुंबईमध्ये आहे, तर मुंबईमध्ये सगळे तुमचे फॉर्म चेक केले जातात, मग ते शॉर्टलिस्टिंग होतं. जसं की नाशिक जिल्हा झालं, मुंबई झालं, त्याच्यानंतर जळगाव झालं, त्यानंतर कोल्हापूर झालं, पुणे झालं, असं शॉर्टलिस्टिंग करतात. मग नाशिकमध्ये किती ब्रँचेस आहे, मग किती ठिकाणी मुलं लागणार आहे अप्रेंटिसशिपसाठी, मग ते सिलेक्ट केले जातात. मग त्या ब्रँचेसनुसार त्या मुलांचं सिलेक्शन होतं तुमच्या लोकेशननुसार. त्यामुळे ते ॲड्रेससुद्धा मागितलं आहे, कारण की 9,000 खूप कमी आहे. आता तुम्ही राहतायत समजा नाशिकमध्ये आणि तुमचं सिलेक्शन होतं आहे पुण्यामध्ये, मग पुण्यामध्ये 9,000 रुपये तुम्हाला परवडणारच नाही आहे, त्यामुळे या अप्रेंटिसशिप करण्यात काही अर्थ नाही आहे. हां, पण समजा तुम्ही राहताय धुळ्यामध्ये राहताय आणि तिथेच तुम्हाला अप्रेंटिसशिप मिळते आहे, तर मग तुम्हाला राहण्याचा खर्च वगैरे वाचून जातो, जेवणाचा खर्च वाचून जातो, जे की तुम्ही घरीच असतात, त्यामुळे 9,000 रुपये तुम्हाला परवडणार आहे. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी राहतात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे लोकेशन. ओके, आता हायरिंग प्रोसेस काय असते ते पण इथे दिली आहे, ती पण तुम्हाला समजून सांगतो. आता इथे बघा सगळ्यात आधी आपण काय केलं, ॲप्लिकेशन केलं.
त्यानंतर शॉर्टलिस्टिंग होईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय, आपण जे फॉर्ममध्ये जे डॉक्युमेंट भरलेले आहे, इथे बघा आपण जी माहिती सांगितलेली आहे की माझं समजा तुम्ही ते सांगितलं की माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग त्याचं तुझं पासिंग सर्टिफिकेट चेक करणार, पॅन कार्ड चेक करणार बरोबर दिलं आहे का, कारण की भरताना डॉक्युमेंट वेगळाचे आणि जॉईन होताना वेगळा, त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे होतं. त्यानंतर इथे इंटरव्ह्यू दिला आहे, पण इथे तुमचा इंटरव्ह्यू सहसा होत नाही, कारण की ही अप्रेंटिसशिप आहे, ही जी हायरिंग प्रोसेस आहे ती या सगळ्यांसाठी, जसं की बघा हे जे मोठे मोठे प्रोग्राम्स आहे ना, रिलेशनशिप मॅनेजर झालं, प्रोबेशनरी ऑफिसर झालं, फोन बँकिंग ऑफिसर झालं, यांच्यासाठी आहे. अप्रेंटिसशिपसाठी सहसा इंटरव्ह्यू होत नाही. फॉर्म तुमचा जो सिलेक्शन झाला आहे त्याच्याच बेसिसवर तुमचा इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर मिळतं, ज्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते, 5-6 दिवसाची तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते आणि त्यानंतर तुम्हाला ब्रँचमध्ये पाठवलं जातं आणि त्या ब्रँचमध्ये तुम्ही काम करू शकताय. तर A to Z माहिती तुम्हाला दिलेली आहे. तरी तुम्हाला काही अडचण असेल, तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर मला डायरेक्ट मेसेज करू शकताय. लिंक कमेंटमध्ये टाकली आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला टॉप लेवलच्या बँकेत जॉब करायचा असेल तर RBIची इंटर्नशिप सुरू आहे, 15 डिसेंबरपर्यंत अप्लाय करू शकताय. फायनान्सचे फ्री कोर्सेस पाहिजे असेल तर त्याचे पण तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, ते पण तुम्ही करू शकताय, चांगलं करिअर करू शकताय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.